विद्यालयाच्या विकासाचा हा वटवृक्ष महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्या ठिकाणी निश्चितपणानं पोहोचतो आहे आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून इयत्ता 12वीमध्ये अत्यंत दैदिप्यमान अशा प्रकारचं यश ज्यांनी संपादन केले असे 2 विद्यार्थी आहेत। त्यामध्ये प्रथम क्रमांक ज्यांनी प्राप्त केला आहे तो आहे कुमार विकास पवार, की ज्यानं 12वी परीक्षेमध्ये या विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे। त्याचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो। त्याला मंचावर येण्याची विनंती करतोय। आदरणीय प्राचार्य गावडे आरबी सर या ठिकाणी विकास पवार याचा यथोचित सन्मान करतायत। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण जोरदार स्वागत करावं। यानंतर विद्यालयाची दुसरी गुणवंत विद्यार्थी कुमारी कोमल हांडे हिला सुद्धा या विद्यालयाच्या वतीने सन्मानित केले जाते। तिने 12वी परीक्षेमध्ये अत्यंत दैदिप्यमान यश मिळवत विद्यालयामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे आणि म्हणून विद्यालयाच्या वतीनं कुमारी कोमल हिचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। तिला मी विनंती करतोय की आपण मंचावर यावं। आदरणीय प्राचार्यांच्या हस्ते तिला सन्मानित केले जाते। सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार स्वागत करायचं आहे। आदरणीय प्राचार्य कोमलीचा सन्मान करतायत। तुमच्यामध्ये आदर्श निर्माण व्हावा म्हणून विकास पवार आणि कोमल हांडे या विद्यार्थ्यांचा या निमित्तानं आपण सत्कार केलेला आहे। उद्याच्या भविष्यामध्ये त्यांचं भावी आयुष्य अत्यंत आनंददायी आणि त्यांची उच्च शिक्षणामध्ये प्रगती व्हावी अशी विद्यालयाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। चल दर्शन घेऊ देवीचं। बोलता बोलता आपली शाळा पण पूर्ण झाली नाही का? हो ना। आता तुझा आणि माझा शिक्षणाचा मार्ग वेगळा। फक्त शिक्षणाचा बरं का? हो। उद्या जाणार तू पुण्याला। मला आताच खूप वाईट वाटतंय। नाही रे, मी येत जाईल मध्ये मध्ये, फोन तर करत राहील ना रोज। नक्की आठवण येईल का? हो चल घरी जाऊ। थांब ना थोडं, इथं कुठेतरी बसू मग जाऊ। कुठे बसायचं? बसू तिकडं, चल। बरं चल। काय रे विकी, सरांना तर खूपच आनंद झाला। हो मग आपण आहोतच तसे, आणि तसं पण सगळ्या विद्यार्थ्यांच्या आनंदात शिक्षक सहभागी असतातच। हो। पण एक विचारू का? विचार की। तू पुण्याला जाऊन मला विसरणार नाही ना? नाही ग, तू तो मेरे दिल की धडकन आहे, तुला विसरून कसं चालेल? सरचा आवड कुठला लागला शेर शायरी करायला? अरे जे वाटलं ते बोललो, सिरियसली। बरं जाऊ दे, चल तुझे बाबा घरी वाट पाहत असतील, आपण जाऊ। चल चल। म्हणजे जाते गोळे करून आम्ही पुढे तिथं पत्ता कोणाचा विराने पत्राचे लोक दगड घेऊन आमच्यावर धावले ना। तुम्हाला सांगतो, हा आम्ही अशी परागंदा झालो तिथून तुम्हाला गाडी घेऊन। साहेब ही मुलगी कोणाची? आमच्या पांडवाची। पांडवाची का? अरे वा वा वा, पांडवा नाही शिकलं पण मुलं मात्र चांगली शिकली। आता बरेच वर्षापासून माझ्याकडे आहे। चला म्हणलं चिरंजीव। तुमचे चिरंजीव का? हा हा। नमस्कार नमस्कार। काय करता? आताच 12वीचा। वा वा वा, बरं चांगले मार्क पडले ना? हो बरं बरं। अशीच पुढे मोठी होय, चांगले शिक्षण घे। आशीर्वाद भाऊ। पुढचं काय डोक्यामध्ये आता? कोणती साईज वगैरे काय? चांगला असंच पुण्याला MPSC UPSC करून घेऊ म्हणलं। असं का? हो चांगले चांगले, बरं बरं। आपल्यापेक्षा मोठा अधिकारी झाला पाहिजे। झालं पाहिजे ना, आता तुम्ही इन्स्पेक्टर होते तर यांनी त्याच्याही पुढे गेलं पाहिजे ना। अजून आईला पेढी देऊ। येतो का? या या, बरं। पांडवा पाणी घातलं का सगळं? हा थोडं खुरून घ्यायचं। बरं बरं बरं। हे बघ आले। घे पेढा घे।
काय रे विकी, कसा झाला शाळेतला कार्यक्रम? एकदम मस्त. पाय पडतो हा. लवकर शिकून मोठा हो. लवकर शिकून मोठी हो. पाणी द्या. हो घे. बरं लाईट जाईन 1 वाजता. हा हा लगेच चला. पानबा तुमचा जुना माणूस नाही लय विश्वासू माणूस आमचा. 20 वर्ष झाले हा गेला. हा नाही हल्ली अशी विश्वास माणूस मिळत नाही साहेब. दुर्मिळ झाले. दुर्मिळ झालं. प्रत्येक जण काम चुकारपणा करायला शिकलाय. पण पानबा तुमचा विश्वास हा पहिल्यापासून आहे. बरं आहे बरं आहे. बरं आता चलू काय? बरं चला या. बाकीचे काम आहेत. ओके चला. येऊ का मग आता? हो या परत आल्यावर. हा या चला. नाही काय. चला आई येऊ का? अगं आत्ताच आलीस आणि लगी निघालीस होय? अहो नको, घरी जायला उशीर झालाय. अगं थांब की. अहो नको, स्वयंपाक करायचाय घरी जाऊन. अगं चहा नाश्ता करून जा. नाही नको, जाते, आबा वाट पाहत असते. बरं ठीक आहे. मग कसं चाललंय? निवांत आता मोकळा झालो एकदा. ओके ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे एकदाचा मोकळा झाला. मग कसं कार्यक्रम? एकदम मस्त. बरं उद्याची व्यवस्था केली ना तू सगळी? हो काका, काही काळजी करू नका. बरं तात्पुरती व्यवस्था केलेली आहे आणि हॉस्टेलशी माझं बोलणं झालेलं आहे. बरं उद्या सकाळी जा, याला सोडून ये. हो जातो. व्यवस्थित सोडून ये. चल विकी, तुझी बॅग भरून देते मी. बरं तू तर सगळी व्यवस्था केलेली आहे? हो केलेली. हां तेवढं उद्याच बघ. हा जा तुम्ही आराम करायला. चल येतो आई. नीट काळजी घ्या हो काळजीच नको करू तू. तुम्ही आणि मला फोन करायचा तू. मी फोन करणार. आणि वेळेवर जेवायचं. हो वेळेवर जेवणार. तुम्ही तुमची काळजी घ्या. ओके. मी काय आता लहान राहिलेलो नाहीये बरं का बाबा. काळजी घ्या. आशीर्वाद द्या. सुखी. बाय बाय. भूषण व्यवस्थित सोडा. हो काका, काळजी करू नका, मी आहे. काय करते? तुला तुझीच वाट बघत होती. हा का? अरे काय नाही, चाललोय मी पुण्यात. सगळं घेतलं का? हो सगळं अगदी व्यवस्थित तुला घेतलं. विसरायची सवय म्हणून. नाही सगळं अगदी व्यवस्थित घेतलंय. आणि मला सगळं जरी विसरायची सवय असेल पण मी तुला विसरणार नाही. व्यवस्थित जा. हो चल येऊ का? हा. बाय. काळजी घे. हा हो तू पण घे. हो. चौकात जा. अरे बस हे उठे मित्राला कुठ नाही. डॅडी कसा आहेस? बरा आहे ना? काय मजेत निवांत. ओके. काय म्हणतोस? काय नाही रे विकी, बस ना. हा ते आपलं बोलणं चालतंय हो, अगदी, विकीचं. अगदी तोच बरोबर. का? काय विकी माझा भाऊ. ओके. विकीने कधी घर सोडलेलं नाही, नाही. नाही. त्याच्यामुळे काळजी घे. नक्की मी असलं टेन्शन आहे का भाऊ? अरे मला काळजीच नाही रे. मला माहिती काय आहे. अडचण नाही. विकी हा माझा मित्र डॅडी. काही प्रॉब्लेम आला तर एका क्षणात सोडणारा. लक्षात असू दे. काय अडचण नाही. आणि आम्ही दोघच असतो. हा सँडी. नवीन हा मग नवीन आहे तो. जवळचा मित्र आहे. चालतंय. काय अडचण काळजी नाही. घ्या. नक्की सगळ्यांनी जातो. मिळून मिसळून राहा. हा नाही आम्ही ओके? तिघायची इथं. मला अर्जंट काम आहे शेतात. जातो जा. म्हणून काय अडचण नाही. लवकर जायचंय मला. जातो ओके? बिंदात जा. हाय आम्ही दोघं इथं. काय अडचण नाही. जाऊ की? ओके जातो. जाऊ का सँडी? विकी काळजी करू नको. सगळे चांगले जोडले दे. ओके. आला अजून एक जोडीदार आपल्याला. तुला नव्हतंच कोणीतरी. हॅलो. पोहोचलास का? हो मगाशीच पोहोचलो. काय करतो तू? काही नाही, बसले होते. हो व्यवस्थित पोहोचलो मी. त्याच्यासाठीच फोन केलाय. हो. हो काळजी घे. हो चल चालेल. ठेव. हो चालतंय ठेवतो. बाय.
कोणत्या शाळेत होते अगोदर? नर्सरी विद्यालय रांजणी. हां का, टेन्शन न घेऊ आता, मस्त एकदम फ्री राहायचं. नाराज दिसते तुम्हाला. नाही तसं काय. किती दिवसातून आलाय, घर सोडून आलं ते थोडा नाराज असणार. पेढी चल कॉफी जाऊ. चल जाऊ, याला घेऊन टेन्शन फ्री होईन जरा. येतोस? काय पण चालेल, तुम्ही जे घ्याल ते सांग आपले रेग्युलर. आकाश भाऊ 3 कोल्ड कॉफी. मी काय म्हणतो पेढी, बोल ना. उद्या रविवारी अरे फिरायला जाऊ कुठे तरी. बघ ना विकीला विचारू. विकी चल उद्या नियोजन करू. नाही बाबा, मी नाही येणार. तुम्ही या जाऊन, मी नाही येत. संडे तर आहे. नको, मी बसतो रूम मध्ये अभ्यास करत. अरे उद्या संडे, फुल एन्जॉय. माझ्या बाबांना नाही असं आवडत. अरे तुझ्या बाबांना कसं कळणार, आपण सकाळ जायचं संध्याकाळी यायचं. त्यांना जर कळलं तर माझी काही खैर नाही. पाठी मागच्या वेळेस आम्ही गेलो बुशीच्या आमला, असला एन्जॉय केलता ना तिकडं, लय मजा येते. बरं ठीक आहे, मी तुमचं आता या वेळेस ऐकतोय, पण इथून पुढे मला प्लीज असा आग्रह करू नका बरं का. मी काय येणार नाही. पुढचं बघू आला आता तर चल. आणि उद्या आपला बाणा रेडी ठेव बरं का. थम्सअप बिम्सअप ओके मध्ये. ते हानिकारक असतं शरीराला. अरे ते नाही का बाबा बाई, साधं थम्सअप. 20 रुपयाची बाटल. एकदा घेतलं बघ, तू घेतच राहशील तू. किती झाले काका? 100. यार विकी कवर अभ्यास करतो. मला माझ्या बाबांनी इथं शिकायला पाठवलं. त्यांना जर कळलं ना मी इथं नुसतं झोपतोय तर ते खूप रागवतील. अरे 2 वाजलेत रात्रीचे, झोप. कवर अभ्यास करणार. मला नाही आली अजून झोप, थोडा वेळ करतो मी अभ्यास, झोपेल. बघ तू झोप, बघ बाबा झोपतो आम्ही. मग स्वातीताई कसं चाललंय तुमचं? एकदम मजेत. तुम्हीच गायब होतात मध्ये. आणि पुढच्या वेळेला मी नक्की तुमच्या घरी येईल. हो या या, राग मानू नका. आवर्जून या, आवर्जून या. आम्ही वाट पाहतोय तुमची. ताई तुम्ही कशा आहेत? चांगले बरे आहेत. संडे आहे मस्त. काय भारी वातावरण आहे भाऊ. हा मस्त वातावरण आहे. मस्त वातावरण आहे. बसायचं चला. चल. अरे तुम्ही हे पण आणले का? मग आज काय शी बाबा, काय करता काय तुम्ही? अरे बस तू. मला माहित असतं तर मी तुमच्या सोबत आलोच नसतो यार. अरे बस. नको बाबा, मला नाही बसायचं, तुम्हीच बसा खाली. तू खाली तर बसशील. बसतो मी, तुमचं चालू द्या. कडेला तर बसशील. हो बसतो मी साहेब. चल. मी व्ह्यू पण बघतो तुमचं, तुम्ही करा ते मला. विषय का सगळं नियोजन के. तू चकना तर घाशील ना. नको तुम्ही घ्या, मी इकडे बघत बसतो. अरे घे रे तू. थम्सअप घे. एक नंबर थम्सअप आहे. मी ते पण नाही घेत. अरे बालक टाकणं पण टाकणं घे. विकी ते आपल्या मित्राचा बांगला आहे. गोल्डमॅन बरं घेतला. मोकार सोनं मोकार पैसा आहे. एक फोन केला ना, सागर भाई पैसा लागता, लगेच पैसा देतो मला तो 0 मिनिटात. जाऊ तुला उद्या त्याची भेट गाऊन देतो. ते मला कधी पण असं म्हटलं ना, पैसे देतो. हां ते नारळ जर देतो. नारळ ते नारळ जाऊ द्याला. घे आपलं थम्सअप घे. थम्सअप घे. कसं आहे थम्सअप? कसं आहे? अरे याची टेस्ट बदलली यार. टेस्ट बदल. थम्सअप टेस्ट. अरे मला कस तरी होतोय राव.
येडे का रे? काय फ्री होशील आता तू? आता तू ना हुशार होणार हुशार. अरे याच्यापैकी संध्याकाळी लय मैफिल करायची जबरदस्त आपल्याला. पार्टी अजून एक डबल पार्टी होणार का नाही? हो. आपला पेडी भाऊ एकच नंबर. डबल लय भारी वाटत यार. ते बघू बघू. एकच गोट आहे आता. पी पी. याच्यापेक्षा भारी वाटणार आता तुला. पी तू चेस. तू माझ्या कर रे आता माझ्या कर. विक्या कुठे कुठे कुठे? अरे याला लय चाली याला घरी सोडला ना आता. चढली त्याला. रूम वरती सोडला रे. गाडीत चावी नाही बाबा. मी गाडी घेतो. कसलं लंबोड आहे रे. बाजूला सर. अरे मी गाडी घेतो थांब. माझी गाडी मी वागणार. तुम्ही मला शिकू नका. अरे ऐक. बसायचं तर बसा नाही तर येऊ नका. मी जातो. अरे ऐक. मागे बस. नाही अरे मागे बस. मी बसतो. सोड मला. अरे मागे बस. घेऊ दे जाऊ दे. सोड. आपल्याला घरी नाही सोडायचं ते. मला मध्ये बोल. चले चला. अरे माझी ते उठा ना. ए विकी उठ. विकी. ओय सँडी उठ ना. उठ ना. हल्ले झाले काय नाही आलं. हा चला चला. विकी अरे उठ. नाश्ता करायला जायचंय. कुठे सँडी? आवर आवर उठ. चल चल विकी. नको. कुठे औषध आणू चला आपण. कसलं औषध? तुला मामा होते ना. चल उठ उठ. कुठे? चल. चल यार चल रे तू. तुला हे ना दाखवतो तू फक्त माझ्या. अरे चल. चल तू बस बस इथं. इथं खरी मजा आहे. बस बस म्हणलं पाहिजे तुला. थम्सअप पी बघता. बाकी काय नको तू. मस्त पैकी. हिनाला आवाज द्या. हिना मॅडम कुठे बघा. हिनाजी सांगा काय सांगायचं आपलं ब्रँड सांगा. हिनाजी एक काम करो. हर बार जो लेके ना वही लेके आओ. ओके सर. तू आज फक्त मजा बघ. हिना जी हमारा दोस्त आया वो उसको पूरा ख्याल रखने का. पूरा ख्याल रखती हूँ. ओके मैम ओके. ये बहुत बड़ा आदमी है. ओके चल विकी थम्सअप घे. अरे थम्सअप घे. दर ग्लास ले. ओ हिनाजी चकना तो लेके आइए. अरे ले तो. अरे थोड़ा घे ना यार घे ना. कसं आहे कडक. और कुछ सर? नहीं नहीं थैंक यू. ओके सर. हॅलो. अरे काय विकी 8 दिवस झाले तुझा फोन नाही. अरे माझी तब्येत बरी नाही. अरे मग दवाखान्यात जायचं ना. मग कसं जाणार दवाखान्यात? पैसे असतील तर. मग सांगायचं नाही फोन करून. बरं ठीक आहे मी आबाला सांगते पैसे पाठवायला. हो हो लवकर सांग पैसे पाठव. मी जाईल हॉस्पिटल मध्ये. बरं स्वतःची काळजी घे. आणि वेळेवर औषध घे. अभ्यास कर वेळेवर. हो गाई तू पैसे पाठव ग पहिले. बरं ठीक आहे ठेवू का? हो.
अहो हा बोल. थोडे विकीला पैसे पाठवता का? पाठवायला काही नाही, पैसे पाठवू, पण तू त्याला पैसे पाठवले त्याला विचारते का तू काय खर्च करतो काय नाही? अहो आजारी येतो. आजारी असू दे, त्याला दवाखान्यात जायला पैसे पाठवू आपण, पण याच्या आधी आपण बरेच वेळा पैसे पाठवले. तू हिसाब घेते की त्याचा? अहो काहीतरी काम असेल म्हणूनच लेकरू पैसे मागते ना. लेकरू पैसे मागताय, पण तू विचारित जा ना त्याला काय खर्च केला काय नाही केला. तू विचारित नाही काही नाही, उद्या काही पैशाचा का दुरुपयोग केला तर त्याला कोण जबाबदार आहे सांग बरं. माझा विश्वास आहे माझ्या पोरावर, तो असं काही वागणार नाही. तुझा विश्वास आहे, तुझा आई म्हणून विश्वास आहे, पण पैसे जपून वापरले पाहिजे ना. अहो पण आता तो आजारी आहे, पैसे पाठवा त्याला. ठीक आहे मी पाठवतो, पण त्याला म्हणावा जर जास्त वाटत असलं ना तर मग येऊन जा इकडं, आपण डॉक्टरला दाखवून घेऊ. चालते, मी तसा फोन करते त्याला. बरं नाही वाटलं तर मला येऊन जा इकडं. चालते. इथं ऍडमिट करून डॉक्टरला दाखवून घेऊ. पण तेवढे हा पाठवतो जा. चहाचं बघा. क्या हिना जी, आपको पता है ना हमारा ब्रांड कौन सा है, वही लेके आने का. ओके सर जी, नो प्रॉब्लेम. या नाही मॅडम, ओके रॉयल आहे मॅडम. कशी आपली हिना जी, तू दरवेळी तोंड नको बारीक करू हा, ठोक्यात गारी करतो. नाही ना अशी सवय नाही लागे ना तर सवय बाळा. फुल मूड मध्ये ना, फुल मूड मध्ये. ओके मॅम ओके. बस 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 सर ले लो थोड़ा सा. अरे घे ना. थैंक यू. हिना जी एक बात बोल गया, आज तू बहुत कड़क दिख रही है. हाँ सर, कस्टमर के लिए तो ऐसे रहना पड़ता है ना. हाँ वो तो सही बात है. और कुछ चाहिए तो बोल दीजिए. नहीं कुछ नहीं, बस बिल लेके आओ. खुश का सही कसं आहे कडक. कसं वाटतं? हो अजून कसं आलं नाही विकी आपलं? येईल अगं, लांबून यायची त्याला, आणि पावसा पण एक दिवस आहे ना. कशाला काळजी करते? येईल. हा काय आला? आला का? कसं आहेस बा? आनंदात राहा. बरं झालं प्रवास. आराम कर. आली मी. हा बघ त्याचा. विकी हे बाळा, काय गाई? अरे उठ की थोडस खाऊन घे. नको गाई, मला वीकनेस आलाय. अरे म्हणूनच म्हणते थोडस खा ना. मला ना आता थोडा आराम करू दे. बरं ठीक आहे, तू आराम कर, आणि तुला खायचं असल्यास ना मला आवाज दे. हा हो. काय म्हणते? विकीने एक घास बी खाल्ला नाही, त्याची तब्येत जरा बरी दिसत नाही. तुम्ही डॉक्टरांना फोन करता का? त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. करतो फोन डॉक्टरला, असले तर मग लगेच जाऊया तुम्ही. बघते. सर आता या विकासला थोडं बरं वाटत नाही. आल्यापासून तो जेवत नाही आणि हलकासा ताप येतोय त्याला. अशक्तपणा वगैरे काय जाणवतो का? खूप अशक्तपणा आहे. तसं खोकला वगैरे काय असं जाणवतो त्याला? नाही, फक्त झोपून असतो, म्हणजे खूप झोपतो आणि म्हणजे म्हणतो अशक्तपणा आले. बरं, काही सवय वगैरे आहेत का काही? नाही हो, माझा मुलगा तसा नाही. बरं बघू, चेकअप करू आपण.
त्याला रुटीनली हे झालेलं आहे, थोडंसं इन्फेक्शन झालेलं आहे. त्याबद्दल मी थोड्या गोळ्या देतो वगैरे, तर तुम्ही व्यवस्थित घ्यायला सांगा त्याला. बरं वाटेल. बरं वाटेल त्याला. ठीक आहे, त्या मेडिकलून गोळ्या घेऊन टाका, दाखवायला घेऊन जा. हो, काळजी घे. इथं ये. बस. काय मग तुला बोललो होतं ना मी तुझ्या बर्थडेला येणार आहे, आलो की नाही? हो. बाय द वे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. कसा आहेस? मी मजेत आहे, तू कशी आहे? मी बरी आहे. काय रे पुण्याला जाऊन तुला चेंज झालास तू? काय चेंज झालंय माझ्यात? आहे तसं आता. तब्येत बघ की कशी झाली. बघ. एक विचारू का? विचार. राग तर नाही ना? तुझ्यावर मी रागवले असं कधी झालंय? तू कुठली नशा पाणी करतोय का? काय? कुठली नशा पाणी करतोय का? वेडी बिडी झाली काय तू? माझ्याकडे बघून वाटतं का? चेहऱ्याकडे बघून बोल जरा. काय बोलते तू? तब्येत खूपच चेंज झाली रे. नाही रे बाळा, असं नाही आहे. तसंच मी आता ते कसं होतं, खायचा थोडा प्रॉब्लेम आहे पुण्यात, तुला तर माहिती आहे. मला मेसचं एवढं जमत नाही, पण करतोय ऍडजस्ट. बर्थडेचं प्लॅनिंग आहे ना तुझं? कुठे आहे केक? अरे हो, मीच केलंय प्लॅनिंग. ते काय आला केक, तुला अजून आपलं प्लॅनिंगच माहित नाही. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कोमल, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. अरे एकदा फोन कर ना घरी, अजून कसे पैसे नाही आले राव. अरे तेच एकदा केलं होतं, बाप म्हणला पाठवतो, पण अजून काय पैसे आले नाही राव. तेच वाट बघतोय. आले ना, आले पैसे आले ना. झाला आता नियोजन. चला काल कपडे घाल, पार्टी करू. चला चला कपडे. नाही पॅन्ट हे माझं शर्ट आहे. तुम्हाला म्हणत होतो तिघ जण बसू नका, बरोबर? तुम्हाला म्हणत होतो. मी तर कॉलेजला गेलो होतो. साहेब अहो साहेब, इथं गाडी कोण चालवत होतं? ते कॉलेजला जायचं होतं म्हणून साहेब, नाही तर मग आम्ही नसतो जात. काय नाव तुझं? काय कॉलेज गेलो होतो ना, त्याच्यामुळे ट्रिप्सी गेलो, बाकी नाही काय. नाव काय तुझं? साहेब विकास भुजंगराव पवार. भुजंगराव पवार. तुझे वडील? हो. अच्छा, ते ऑफिसर होते, रिटायर झाले ते का? हो. अरे बाळा, ऑफिसरचा मुलगा आहे तू, असा रूल तोडून चालत नाही रे. सॉरी सर. आता लक्षात ठेवायचं. आणि कस ट्रॅफिक जास्त असतं, कोणाला लागलं, तुला लागलं म्हणजे किती महागात पडेल. नाही सर, परत नाही असं होणार. परत करायचं नाही. आणि याच्या जवळ बसायचं नाही 3 सीट. जाधव, हे तिघांचे नंबर घ्या. घ्या. साहेब नका, नंबर नका. नका मोबाईल नाही साहेब, परत नाही साहेब असं होणार. साहेब परत नाही असं होणार. बरं, राऊंडला कोण आहे तिकडं? हां, त्यांना तिकडं राऊंडला जाऊ द्या. हां ठीक आहे, ठीक आहे, ओके, ठीक आहे. जाधव चला. पांडवा, हा हा, ते जरा जास्त आवड बाबा. हा ही काय सर? काय वाऱ्याने काय होतं, ते तिकडे पडलं ना, हा हा, मोडायची भीती असते. हा सर, हा हा, तेवढी काळजी कर. हा, तिकडून घेते ती बारकी हे आहे ना, ही का? त्याला धरून घे. बरं बरं. लोखंडाचं लावायचं का साहेबाला सर? लावून घे लोखंडाचं. सपोर्ट राहून जाईल. हा, मजबूत सपोर्ट मिळाला. हा, व्यवस्थित पलीकडून पण घ्या बांधून. हा हा. हॅलो. हॅलो. हा बोला. जय हिंद सर. जय हिंद. कोण बोलतंय?
सर नितीन पाटील बोलतोय PI. बोला बोला सर बोला. हा सर ओळखलं सर आपल्या अंडर मध्ये मी ट्रेनिंग लावतो सर. बर 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 सर आणि आपला मुलगा विकी हा 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 अच्छा अच्छा हा बर. तो पुण्यातच शिकायला आहे ना. हो हो पुण्यातच आहे. ऍक्च्युली मी पाहिलं त्याला. तो 6 सीट रॅश ड्रायव्हिंग करत होता सर. असं का? हो माझं लक्ष आहे त्यांच्यावर. पण तुम्हाला तर माहिती आहे या सिटीमध्ये ड्रग्सचं प्रमाण खूप वाढलंय सर. हो सर. हो. आणि सर हा. वेळ मिळाल्यावर मी येतो आपल्याला भेटायला. या नक्की या. ओके थँक्यू. ओके थँक्यू. ओके सर ओके. हिना तो आज बिना बताए ऑर्डर लेके आई. हाँ सर मुझे पता है ना आप कौन सा ब्रांड लेके आओ, इसलिए मैं खुद लेके आई हूँ. थैंक यू. ये खासियत है. तुम्हारी खासियत है. मेरी नहीं हिना जी की खासियत है. ए रुको मैं मेरे हाथ. अरे भाऊ रंगला. कसा आहे आमचा भाऊ? ओके भाऊ आज फुल टाईट. घ्या ना तुम्ही काय आपलं टाईट. राडा करायचा आज राडा. आज काय बी काय हटत नाही भाऊ. मॅडम रिपीटेड. ओके सर. हां चला रे. अजून काय घ्यायचं का? नाही बस. बोलला अजून बस. या भाऊ माझा झोपलाय. दारू काय ना म्हणत होतो नको कच्चीच घेतली त्याने आज. गाडी कुठे आहे गाडी? चावी दे गाडी मी घेणार आहे. ए चावी दे. मार्गाशी चावी दे. नाही यायचं ते नाही तो लोळत. एक या गाडी नको चालू तू. एक या गाडी नको चालू. एक या मला मध्ये बसू दे. अरे मध्ये मला बसू दे. बस पटकन नाही तुम्ही गाडी इथे का नाही तुला? सॉरी मॅडम. ओके ए तुला गाडी इथे का नाही रे? ते कोणाचं बॉल खातो तू? मला लागलं तर नाही ना तुला? जाऊ दे चल. त्याला मी तपासलं तर त्याला एक 3-4 दिवस त्याला आपल्याला ऑब्झर्वेशन ठेवावं लागलं. त्याला ॲडमिट ठेवावं लागलं आपल्याला. तर तयारी आहे का तुमची? ठीक आहे. सिस्टर याला ॲडमिट करायचं आपल्याकडं. जा. त्याच्यासमोर मुद्दा मी तुम्हाला सांगितलं नाही पण त्याचे आपलं काही टेस्ट करावं लागतील आपल्याला. हां 3-4 टेस्ट करावं लागतील आपल्याला. तेवढं करून घ्या. त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला. काय झालं काका? कसं आहे विकी? हाय एक काम कर. एवढ्या औषधांनी सर आणली सर्व. हो काका. आता एक काम कर. गाडी घेऊन जा आणि काकीला घेऊन ये दवाखान्यात. हो येतो. बाकी काही बोलू नको. हो हो. विकी हे बघा असं वाटतंय. बरं वाटतंय ना? काही काळजी करायची नाही. आई आणि बाबा आहेत ना? सगळं व्यवस्थित आहे ना? बरं वाटतंय ना? काळजी नको करू. आई आम्ही हां तू सगळं व्यवस्थित होईल. आम्ही आहेत ना? टेन्शन नको घेऊ. भूषण आहे तुझ्या सोबतीला.
चला नातेवाईकांनी गर्दी कमी करा, आईशिवाय गर्दी करू नका. चल शारदा. बरं वाटतंय का? तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे करळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावेना. विकासचे रिपोर्ट आलेले आहेत. ह्या रिपोर्टमध्ये असं दाखवलेलं आहे की याच्यामध्ये त्याच्या दोन्ही पण किडन्या निकामी झालेल्या आहेत. डायलिसिस करून सुद्धा फायदा नाही आणि किडनी ट्रान्सफर करून सुद्धा फायदा नाही याच्यामध्ये. सर एकुलता एक नाही माझं, सध्या काहीच होऊ शकत नाही आता. सर पैसा किती लागेल? सर्वस्व आहे माझं. किती अंत पाहशील रे भगवंता, जाणून घे रे देवा माझी व्यथा. किती अंत पाहशील. बापाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही, आणि तू हा कसल्या व्यसनाच्या आहारी गेलास. अरे तू शिकून मोठं हो, एवढीच एक इच्छा होती रे त्यांची. म्हणून तुझ्या शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा त्यांनी ओतला, पण त्या पैशाचा तू व्यसनासाठी वापर केलास. आणि आपल्या शरीराची चाळण करून घेतलीच. आईची वेडी माया, तुझ्या प्रत्येक चुकीवर मी पांघरून घालत गेले. तुझी प्रत्येक गोष्ट तुझ्या बापापासून लपवली. तुझ्या शब्दापायी तुझ्या शब्दात देत होत, त्याच्यामुळे मी त्यांच्याशी खोटं बोलत गेले. मी त्यांना खरं सांगायला हवं होतं. आज ही परिस्थिती आली नसती, आज ही परिस्थिती आली नसती. तुझ्या प्रेमापोटी मी यातलं त्यांना काही सांगितलं नाही. नाखेर माझी एक आईची हार झाली, हार झाली. विकी, विकी बोला, विकी. तुम्ही जे काही काकांना सांगितलं ते सगळं बोलणं मी ऐकलं. हवं तर त्याला माझी किडनी द्या, पण त्याला वाचवा. नाही, आता तसं होऊ शकत नाही, कारण कसं आहे की किडनी ट्रान्सफर सुद्धा फायदा नाही आहे. त्याच्या रिपोर्ट्समध्ये त्याच्या दोन्ही पण किडन्या निकामी झालेल्या आहेत. माझी किडनी देऊन नाही चालायचं. तर आता मला सुद्धा खूप गिल्टी फील होतं की मी काही करू शकत नाही. प्लीज काही करा, पण त्याला वाचवा. खूप क्रिटिकल कंडिशन आहे. पाया पडते, पण प्लीज वाचवा त्याला. किती अंत पाहशील रे भगवंता, जाणून घे रे देवा माझी व्यथार्थ. उरला ना जगण्याला काय, दिले या नशिबार्थ. उरला ना काय असं वागलास माझ्यासोबत, काय हाल केले स्वतःचे. खूप विश्वास होता रे तुझ्यावर, विश्वासघात केला माझा. मी तुला विचारलं होतं ना, कुठली नशा पाणी तर करत नाही,
नाही बोलला, खोटं बोलला माझ्याशी. का? आय हेट यू, हेट यू. धोका दिलास मला तू. सांग रे देवा माझा काय रे गुन्हा, सांग रे देवा माझा काय रे गुन्हा. नाना, काका, काकू, तुम्ही एक काम करा, घरी जा, आराम करा, मी आहे इथं. पण तू जेवला का बाळा? हो. शारदा चल. पाहिलं ना काय झाले. ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं विकीला पैसे हवे त्या वेळेला मी काढून दिले, आणि त्या पैशाचा तुझ्या त्या कार्ट्याने काय काय परिणाम केला पाहिलेस ना तू. आज मरणाच्या दारात जाऊन पोचलाय. तू विचारलं विकीला कधी पैशाचं काय करतो? नाही विचारलं ना. पण तुझ्या ह्या मूर्ख प्रेमामुळे आज आपण हे दिवस पाहतोय. समजते का तुला? अगं माझ्यापेक्षा मोठा अधिकारी हो म्हणून तर हे सगळं करत गेलो ना मी. थोडं तरी विचारायला हवं होतं तू. विकी ह्या पैशाचं तू काय करतो रे? पण तू त्या विकीला कधी समजावण्याचा प्रयत्न नाही केला, कधी सांगण्याचा प्रयत्न नाही केला. नाही सण होते मला, नाही सण होत सदा, नाही सण होत. ठीक आहे तू झोप, सकाळी हॉस्पिटलला जायचे आपल्याला. अर्थ उरला ना जगण्याला काय, दिले ह्या नशिबा देवा, विनवितो तुला पुन्हा पुन्हा. सांग रे देवा माझा काय रे गुन्हा, सांग रे देवा माझा काय रे गुन्हा. ए शारदा उठ ग. शारदा उठ, आपल्याला हॉस्पिटलला जायचंय. शारदा, ए शारदा, तू उठत का नाही तू? ए शारदा उठ. शारदा, ए शारदा, अगं उठ, हॉस्पिटल जायचे आपल्याला. कवर झोपली, उठ चल. सॉरी सर, मी तुमच्या मुलाला वाचू शकलो. किती अंत पाहशील रे भगवंता, जाणून घे रे देवा माझी व्यथा. किती अंत पाहशील रे भगवंता, जाणून घे रे देवा माझी
यथार्थ हॅलो हॅलो भूषण बाबा जगण्याला काय दिले या नशिबार्थ उरलं ना जगण्याला काय दिले ह्या नशिबा देवा विनवितो तुला पुन्हा पुन्हा सांग रे देवा माझा काय रे गुन्हा. शारदा काय केलं? शारदा काय कमवलं सांग. शारदा काय कमवलं? विकी बेटा मोठा अधिकारी करायचं तुला, मोठा अधिकारी करायचं. माझ्या जगण्यालाच काय अर्थ उरलेला नाही. शारदा मी कसं जगू तू सांग. शारदा विकी बेटा मी कोणाक पाहू? विकी बेटा मी कोणाक पाहू? विकी बेटा मी कोणाक पाहू? भूषण बेटा पांडवाला बोलून घे. पांडू काका आतमध्ये बोलवले काकांनी. साहेबांनी हा उठा. पांडू हा बस 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 वर बस वर बस. विकी गेला, तिच्या पाठवर शारदा गेली. आज या घर कसं सुनं सुनं झालंय. मला काय वाटतंय कोमलचं आणि भूषणचं लग्न लावून देऊ. काय म्हणताय साहेब? आज हा मला विकीच्या जाग्यावर आहे. आणि तूच सांग आता मला आणि तुला तरी कोण आहे इथं? कोमल जर या घरात सून म्हणून आली तर तिचं स्वप्न पूर्ण होईल. तेवढं कोमलशी बोलून घे, बघ काय म्हणते ते. विचारतो. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे साहेब. तुमचंही कोण राहिलं नाही, माझा तर कोण नाहीच आहे. एक कोमलच पोरगी तेवढी माझी. ठीक आहे विचार, बोलतो मी तिच्याशी आणि सांग मला. हो साहेब सांगतो साहेब. कोमल बेटा मला माहिती आहे तुझं विकीवर खूप प्रेम होतं, पण नियतीच्या पुढे कोणाचं चालत नाही का. भूषण ही खूप चांगला मुलगा आहे. लहानपणापासून तू बघितलंय बेटा तिला. पण बाबा ऐक कोमल बेटा, माझी इच्छा आहे तू भूषण बरोबर लग्न करायची. बाबा मला माहिती तुम्ही मला आई गेल्यावर कसं कसं सांभाळले. आईची कधी कमी पडू दिली नाही, पण यातून मला सावरायला थोडा टाइम द्या. समजू शकतो बेटा, समजू शकतो मी. ठीक आहे काय हरकत नाही, विचार कर. मला कळतं तुझा आयुष्याचा विचार आहे हा सगळा. माझंही कोण नाही ग तुझ्याशिवाय, तूच माझं सगळं काय आहे ग. बेटा पांडू काका बोलला तुला, तुला सगळं माहिती आहे. तुझं विकी प्रेम होतं हे मलाही माहित होतं. तुला या घरची सून करून आणायचं हे स्वप्न माझं शारदाचंही होतं. नियती पुढं कोणाचं काही चालत नाही. तर मला असं वाटतं ह्या घराला तू आम्हाला सून हवीच होती, पण आज विकीच्या जाग्यावर हा माझा पुतण्या नाही मुलगाच आहे. तर माझी
एक इच्छा आहे का तू आणि भूषणनी लग्न करावं आणि हा घराचा सगळा बोज तुमच्यावर राहील, एवढीच इच्छा आहे आमची बेटा. भूषण, सांग रे देवा माझा काय रे गुन्हा. शांत व्हा, शांत व्हा. किती अंत पाशिला रे भगवंता, किती अंत पाशिला रे भगवंता. जाणून जैसी माझी व्यथा, किती अंत पाशिला रे भगवंता. अर्थ न उरला या जगण्याला, काय दिले तू माझ्या नशिबाला. देवा मी विनवितो तुझ पुन्हा पुन्हा, सांगणार देवा काय माझा गुन्हा, काय माझा गुन्हा. किती अंत पाहशील रे भगवंता, जाणून जैसी माझी व्यथा.